कामाच्या ठिकाणी महिलांनी नेतृत्व गुण कसे विकसित करावे हा प्रश्न कामकाजी महिलांना किंवा वर्किंग वुमेनना नेहमीच पडतो. नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही तर उपस्थिती आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. तुमच्या ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टीसाठी तुमचं नाव घेतलं जातं सांगा बरं? कामासाठी की नेतृत्वासाठी म्हणजेच लिडरशिपसाठी? तुम्ही निर्णय घ्यायला ओळखला जाता की फक्त काम सांभाळण्यासाठी? जर ह्या प्रश्नाने तुमचं मन हलवून टाकलं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. लिडरशिप ऍट वर्क प्लेस फॉर वर्किंग विमेन. लोकांना प्रभावित करणं किंवा त्यांना इन्फ्लुअन्स करणं. महिलांना नेतृत्वात मूळ अडथळे काय येतात आज आपण समजून घेणार आहे. सर्वात पहिला म्हणजे संकोच, सेल्फ डाऊट. मी लीडर होऊ शकते का? अति परिश्रम पण विजिबिलिटी नाही. नुसतं राब राबायचं पण आपल्या कामाबद्दल क्रेडिट घेताच येत नाही. असर्टिव्ह आणि अग्रेसिव्ह यामध्ये तफावत असते किंवा याबद्दल आपल्याला कळतच नसतं. आणि कधी कधी जेव्हा आपण असर्टिव्ह असतो तेव्हा आपल्याला अग्रेसिव्ह म्हणून लेबल लावलं जातं. आणि सर्वात मोठा अडथळा स्त्रियांच्या बाबतीत ज्याच्यामुळे तुम्ही लीडर म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये वर्क प्लेस मध्ये झळकू शकत नाही ते म्हणजे कम्फर्ट झोन मधनं बाहेर न पडणं. दुसरी गोष्ट म्हणजे मल्टीटास्किंग, जे पुरुषांना अजिबात जमत नाही. मल्टीटास्किंगच नाही तर मल्टीटास्किंग प्लस प्रायोरिटायझिंग, म्हणजे एका कामासोबत आपण अजून 4 कामं करू शकतो. तुम्हीच बघा ना, जर का तुम्ही गृहिणी असाल, म्हणजे माझा तरी असा बिलीफ आहे की स्त्री किती जरी मोठी झाली तिच्या करिअर मध्ये तर मनाने ती एक गृहिणी असते. बॅक ऑफ द माइंड सतत घरातलाचा विचार आणि घरातल्या मंडळींचा विचार चालू असतो. मग आपण घरात सुद्धा मल्टीटास्किंग करतो बिकॉज दॅट इज द स्किल. ती आपल्याला नैसर्गिक स्किल देवानी दिलेली आहे. प्रायोरिटायझिंग किंवा प्राधान्य आपण देऊ शकतो की अरे बाबा ही गोष्ट महत्वाची आहे, पहिले हे केलं पाहिजे, मग ते केलं पाहिजे, मग शेवटी हे कामाला महत्व दिलं पाहिजे. सो लिडरशिप मधला हा फार मोठा गुण आहे. तिसरा म्हणजे टीम बिल्डिंग, फार महत्वाचं. टीम कशी बिल्ड करायची? कारण एक माणूस जरी लीडर असला तरी त्याला सगळ्यांचं सहकार्य लागतं ऑफिस मधल्या मंडळींचं. मग ते सहकार्य मिळवण्यासाठी तुमच्यात काही लिडरशिप गुण असायला पाहिजे. टीम कशी बिल्ड करायची, प्रत्येक व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं, एखाद्याचा दोष पोटात घालायचा किंवा एखाद्याला चांगल्या प्रकारे त्याची चूक समजून सांगून त्याला चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, हे सगळे टीम बिल्डिंगचे भाग येतात. अजून एक गोष्ट म्हणजे रेझिलियन्स, अतिशय चिकाटी. लिडरशिप मध्ये यू कॅन नॉट गिव्ह अप.